नाही आज जाम खुश आहे मी. म्हणजे कालच लग्न झालं, आज सुहागरात हनीमून. म्हणजे 17 तारखेला बघण्याचा कार्यक्रम झाला. घरचे बोलले होते आधी नववधूला एकदा भेटून घे, दोघं एकमेकांना समजून घ्या, एकमेकांशी गप्पा गोष्टी करा. पण कसलं काय, नंतर लगेच लॉकडाऊन झालं. लग्नाला पण परवानगी मिळत नव्हती, पण कसं बसं उरकून घेतलं. 50 माणसं बोलवली होती मोजकी, आणि 50 माणसांमध्ये लग्न उरकून घेतलं. अखेर झालं. आणि आज महत्वाची गोष्ट आलेली आहे, हनीमून आहे. असं आहे ते सगळं. आणि गली में आज चांद निकला. अरे ही केवढी रडते. म्हणजे जेव्हा मुलगी बघायला मी गेलो ना, तेव्हा मला सगळ्यांनी सांगितलं होतं की मुलगी दिसायला लहान आहे पण वयाने मोठी आहे. हा म्हणजे तर म्हटलं असेल अनुभवाने पण मोठी वगैरे, पण मला हे काय माहिती आता रडते. अच्छा एक शिवाली शिवाली तुम्ही लांब राहा. तुम्ही माझ्या जवळ पण यायचं नाही. मी तुम्हाला टच करू देणार नाही. तुम्ही लांब राहा माझ्यापासून. टच करू देणार नाही? घरच्यांनी काय माझा बालविवाह लावून दिलाय की काय खरोखर? अगं असं काय बोलतेस तू, टच करू देणार नाही? अगं या दिवसाची मी किती दिवस आतुरतेने वाट बघत होतो. हा म्हणून आजपर्यंत मी स्वतःला कधी कोणाला टच करू दिलं नाही. काय कॉन्फिडन्स कमी पडला वाक्यातला? असू दे, ते महत्वाचं नाही. अगं हे बघ, टच करून पाणी आलं डोळ्यात माझ्या. तू असं काय करतेस? मला तुमचा भयंकर राग आलाय. काय झालंय काय? पण असं काय झालंय? तुम्हालाच घाई होती ना लग्नाची, तुम्हाला घाई होती. मी म्हंटल थोडे दिवस थांबा, पण नाही. 50 लोकांमध्ये लग्न उरकावून दिलं माझं. किती घाई केली. चला स्टेजवर उभं राहा, चला सोशल डिस्टन्सिंग पाळा, चला हार घाला. हार पण आपण फेकलेत एकमेकांवर. इतकी घाई केलात. मास्क लावा, सॅनिटायझर लावा, चला हॉलच्या बाहेर चला. अहो काय 50 लोकांमध्ये लग्न लावून दिलात माझं. आणि आता हनीमून पण दोघातच करायला लावलाय. अरे जनरली हनीमून ही प्रक्रिया दोघातच करायची असते. तो काय भंडारा आहे का? काय शैक्षणिक सहल आहे ती? चला हनीमूनला सगळे या हनीमून खेळूया. असं कसं करणार सगळं? अगं ते दोघातच करायचं असतं. आणि काय म्हणतेस की सगळ्यांना नीटचं भेटता आलं नाही म्हणून? अगं विदाईच्या वेळेला प्रत्येकाला मिठ्या मारत होतीस तू. 26 जणांचे गुन्हे माझ्यावरती दाखल झालेले आहेत. आणि महत्वाची तुझी सगळी घरातली महत्वाची 50 माणसं आली होती की नाही लग्नाला? महत्वाची होती. मग सगळे महत्वाची होती. मग 50 जण फुल झाली म्हणून घोडेवाल्याला पैसे द्यायला गेलेले माझे बाबा, ते बिचारे हॉलच्या बाहेर उभे होते. त्यांना नाही आज लग्न बघायला घेऊन दिलं तुम्ही मला. आता हिचा बाप यजमान कमी आणि घोडेवाला जास्त वाटतो, त्यात माझी काय चूक आहे? त्या गेट वरच्यांनी त्या घोडेवाल्याला हिचा बाप समजून आतमध्ये सोडलं आणि हिच्या बापाला बाहेरच डांबून ठेवलं तिकडे. असू दे, पण माझ्या बाबांना लग्न बघायला नाही मिळालं ना. माझ्या कोणत्याच नातेवाईकाला माझं लग्न अटेंड करता नाही आलं. तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे बाबा. बरं मी काय म्हणतो माहिती आहे का? नाही सॉरी मी लांब आहे. मी काय म्हणतो, आता लॉकडाऊन संपलं की नाही की मग आहे ना, आपण सगळ्यांना बोलवूयात एकदा. एक सेपरेट त्यांच्यासाठी रिसेप्शन देऊ. काय मजा येणार आहे त्यात? हो येणार, पार्टी देणार आम्ही. आपण शब्दाला पक्के आहोत. म्हणजे पार्टी देणार, सगळ्यांना परत बोलू सेपरेट. आपण नाही ना, आपण या दिवसाची मजा त्या दिवशी येणार आहे का? या दिवसाचा जो फील होता तो त्या दिवशी येणार आहे का मला सांगा. मी एक काम करतो, हे बघ तू काय काळजी करू नकोस. मी तुला फील देतो ना. तुझ्या सगळ्या नातेवाईकांचा फील मी देतो तुला. काय बोललात? मी फील देतो तुझ्या नातेवाईकांचा सगळा. आज आत्ता इथे. परत एकदा बोला. बरोबर होतं कन्स्ट्रक्शन, बरोबर बोललोय मी. तुझ्या सगळ्या नातेवाईकांचा इथे आत्ता या दिवशी मी तुला फील देतो ना. मला आता फील मिळणार आहे. येस, सगळ्यांचा. हो. अरे तुला भरायला सांगितलं होतं ना. मी
रेडी आहे. अगं नाही, ह्याला धुनताना ह्याला रेडी नाही, ह्याला वेडी म्हणतात. नाही नाही. नाही बरं असं पण मी ते तुला फील दिल्यानंतर आपलं अनलॉक कन्फर्म ना, लॉकडाऊन उघडणार ना, हा ना? हा चालेल. मग मी बोल, सांग तुला कोणाचा फील पाहिजे. अगं तुला माहिती नाहीत माझ्यातले टॅलेंट. हा तू सांग, मी तुला देतो, फील देतो. मला माझ्या बाबांना भेटायचंय. बाबांना भेटायचं? बरं चल, चालेल. अरे शिवाली बेटा कशी? नाही, माझे बाबा असे नाही चालत. असे नाही चालत? बरं ठीक आहे, तरी मी तुला फील देणार, बाबांचा फील देतो बघा. अरे शिवाली बेटा कशी आहेस तू? माझे बाबा असे पण नाही चालत. हरकत नाही. मला कसं कळणार तुझे बाबा कसे चालतात? त्या दिवशी तुला बघायला जेव्हा घरी आलो तेव्हा तुझे बाबा खुर्चीतनं जरासे पण हल्ले नाहीत ग, दरवाजापर्यंत सोडायला पण नाही आले. मी म्हटलं असू दे, मुलगी चिकणी आहे, आपल्याला काय करायचं बापाची. नाही आलं तर नाही आला सोडायला. मी आहे ना, मी सांगते तुम्हाला माझे बाबा कसे चालतात. तुम्ही बघा. हा पाटील मग. काय ग सकू? काय बनवलं जेवायला? नाही आज की नाही, भाकऱ्या केलेत आणि शेपूची भाजी केली मी. अगं शेपू का ग? नाही म्हटलं शेपू करूया. काय चालून तुमचा शेपू बिघडलाय, तर गावात असं फिरता, हे शेपू खाऊन तुमचा शेपू झाला तर झाला, म्हणून शेपूची भाजी. एक मिनिट, मी का करतोय तुझ्या आईचा रोल? बाबा करायचं ठरलं ना मी. मी पण तेच बोलते ना, तुम्ही बाबा करणार बरोबर, मग मी काय करायचं? तू काही नको करूस. काय हे बघ, तुझ्या कुटुंबियांचा फील मी तुला देतोय की नाही, तू शिवालीच कर फक्त. मी शिवाली करते, खूप मजा येईल शिवाली करायला. शिवाली करण्यात मजा येते तुला? हा बरं ठीक आहे, मी बाबा करतोय. शिवाली बेटा कशी आहेस तू? बाबा तुम्ही आले. बाबा बसा. शिवाली बेटा तू खुश आहेस ना? नाही बाबा. बाबा फक्त तुम्ही सांगितलंय ना म्हणून मी या लग्नाला होकार दिलाय, नाही तर मला काडीचाही इंटरेस्ट नाही या काडी पेलवानामध्ये. शिवाली असं बोलू नये, जावई रुबाबदार आहे की नाही एकदम? नाही बाबा, तुम्हीच त्या दिवशी बोलत होतात ना, जावई हाडकुळ आहे, काही रुबाब नाहीये त्याच्यात, खतरूड एक नंबरचा ढापण्या. काय बोलतेस तू? माझ्या समोरच माझी निंदा नालास ती काय करतेस तू? तुम्ही बाबांचं कॅरेक्टर सोडलात. असं जावयाबद्दल बोलू नये. अगं तुझा जावई चांगला आहे, आमचा जावई एकदम रुबाबदार आहे ना, आणि असा तसा नाहीये. काडी पेलवा नसला तरी त्याला एक संधी देऊन बघ, तो त्या संधीचं सोनं करतोय की नाही. बाबा तुम्ही जा आता माझ्या आयुष्यातला दुसरा महत्वाचा व्यक्ती करू ना. दुसरी महत्वाची व्यक्ती? मग आपलं लॉकडाऊन संपणार? हो संपेल ना. पटकन अनलॉक होणार? हो. वा सांग दुसरी महत्वाची व्यक्ती सांग. आमचा प्लंबर. हा प्लंबर. प्लंबर ही तुझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती आहे? हो मग. लॉकडाऊन मुळे त्याला आपल्या लग्नाला येता आलं नाहीये, आणि आपण आपल्या फॅमिलीतल्या माणसाला सुद्धा लग्नाला बोलवू शकलो नाही. तुम्ही मला सांगा, आपला नळ खराब झाला, बेसिन चोकअप झालं, तर ही रक्ताची नाती कामाला नाहीये. कामाला येतो तो फक्त प्लंबर. कसलं लॉजिक आहे हे? तुम्ही भरत बनून येत जा. आता हा भरत कोण? प्लंबर, आमचा प्लंबर. अच्छा, त्याचं नाव भरत आहे. अच्छा, भरत करायचं आहे का? मेरा प्लंबर आहे का? सोपं आहे हे, सोपं आहे. मी रेडी आहे. हा मी पण. अरे असं काय बघताय? अरे नळाकडे काय बघताय? नळ तुमच्याकडे बघतोय. चला पटकन विचारून टाका. अहो कशाबद्दल? म्हणजे काय रिपेअरिंग बद्दल काय? अजून ना पुढच्या सगळ्या बऱ्याच घरांकडे जायचंय, म्हणजे अंक्याने फोन करून बोलवलंय. केदारचा पण फोन आला होता. केदार बोलला की ये म्हणून, त्याच्याकडे पण तिथं जायचं. कसं बाकी बरं चाललंय? सगळं चालेल. दुसरं आपलं आज कसं आहे इथे आपलं आज काय करताय तुम्ही? ते तू बोललीस ना भरत करायचं. नाही खरं तर आमचा प्लंबर यंग आहे, हँडसम आहे, रुबाबदार आणि मिश्किल पण आहे. आणि तो मला
लाडाने शिव म्हणतो. तो प्लंबर, हो तो हँडसम आहे वगैरे इथपर्यंत मान्य आहे. तो तुला शिवू म्हणतो? हो. काही प्रॉब्लेम आहे? नाही काही काय प्रॉब्लेम काय असणार. शिव तर शिव फक्त म्हणतो ना. हो 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 हो. तुम्ही असाला काय म्हणतो का विचारतो काय कळत नाही ना, म्हणून कन्फर्म केलेलं बरं. हा प्लंबर ना, यंग प्लंबर. बरं ठीक आहे. प्लंबर आलाय, नळवाला, पाईपवाला, पटकन सगळं रिपेअर करून देणार. बोला पटकन काय पाहिजे सांगा सांगा. काय रे चिकण्या, ये इकडे बस तुझ्या हाता. काय रे बडे दिन बाद याद आई मेरी. काय रे आज किती ना दुरुस्त करणार. आता ह्या प्रश्नाचं प्लंबर काय उत्तर देईल ते बाई तूच सांग मला.